सेउटा स्थलांतरितांच्या मुद्द्यावर स्पेन आणि युरोपीय महासंघातील काही सदस्य देशांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर युरोपीय महासंघाने 5 ऑगस्ट रोजी आणीबाणीची बैठक बोलावली आहे। मोरोक्कोमधून सुमारे 60,000 स्थलांतरितांनी स्पॅनिश क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर 22 युरोपीय देशांनी समन्वित प्रतिसाद आणि सीमांवर कठोर नियंत्रणाची मागणी केली आहे। इटलीने स्पेनसोबतचा युरोपमधील व्हिसा मुक्त शेंगेन करार निलंबित केला असून या निर्णयाला फिनलंड आणि डेन्मार्कने पाठिंबा दिला आहे। या धोरणावर स्पेनने टीका केली आहे। दरम्यान 30 जुलै रोजी प्रवेश केलेल्या जवळपास सर्व स्थलांतरितांना परत पाठवण्यात आलं असून या प्रवासादरम्यान किमान 67 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। अनियंत्रित स्थलांतरामुळे महासंघाच्या धोरणावरील विश्वास ढासळू शकतो असा इशारा युरोपीय देशांनी दिला आहे। तर आपल्या सरकारने सीमेवर पुन्हा नियंत्रण मिळवलं असून मुख्य युरोपात होणारी अनधिकृत घुसखोरी रोखली असल्याचा दावा स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी केला आहे। राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये